श्री स्वामी समर्थ. आपल्याला स्वप्न पडतात. पाहूया स्वप्नांचे काय अर्थ असू शकतात ते. 1. अंगठी घालणे, सुंदर स्त्री प्राप्त होणे, आकाशात उडणे, लांबचा प्रवास घडणे, आकाशातून खाली पडणे, संकटात सापडणे, आंबा खाणे, धनप्राप्ती होणे, डाळिंबाचा रस पिणे, भरपूर प्रमाणात धनप्राप्ती होणे, उंट दिसणे, धनलाभ होणे, उंटावरची स्वारी करणे, रोगग्रस्त होणे, सूर्य पाहणे, खास व्यक्तीची भेट, आकाशात ढग पाहणे, लवकर उन्नती होणे, घोडेस्वार करणे, व्यापारात उन्नती, घोड्यावरून पडणे, व्यवसायात नुकसान, वादळ पाहणे, प्रवासात त्रास होणे, आरशात चेहरा पाहणे, एखाद्या स्त्रीसोबत जवळीकता वाढणे, उंचीवरून पडणे, संकट येते, बाग पाहणे, आनंदित घटना, पाऊस पडताना पाहणे, घरात धान्याची कमतरता, केस नसलेले डोके पाहणे, कर्जातून मुक्तता, बर्फ पाहणे, हवामानातील बदलामुळे होणारे आजार, बासरी वाजवणे, हैराण होणे, स्वतःला आजारी पाहणे, जीवनात कष्ट येणार, केस विखुरलेले पाहणे, धनाची हानी, डुक्कर पाहणे, शत्रू आणि आरोग्याची समस्या, अंथरुणावर पाहणे, धनलाभ आणि दीर्घायुष्य प्राप्ती, कोकिळा पाहणे, विद्वान व्यक्तीची भेट, म्हैस पाहणे, एखाद्या अडचणीत सापडणे, बदाम खाणे, धनाची प्राप्ती, अंडे खाणे, पुत्रप्राप्ती, स्वतःचे पांढरे केस पाहणे, आयुष्यात वाढते, विंचू पाहणे, प्रतिष्ठा प्राप्त होते, डोंगरावर चढणे, उन्नती होते, शरीरावर घाण पाहणे, धनाची प्राप्तीचा योग, फूल पाहणे, प्रिय व्यक्तीची भेट, पिंजरा पाहणे, कैद होण्याचा योग, पुलावर चढणे, समाजात चांगले काम करणे, तहान लागणे, हवा वाढणे, पान खाणे, सुंदर स्त्रीची प्राप्ती, पाण्यात बुडणे, चांगल्या कार्य होते, तलवार पाहणे, शत्रूवर विजय, तेल पाहणे, एखादा भयंकर रोग होण्याची शक्यता, तीळ खाताना पाहणे, आरोप होणे, टोप पाहणे, शत्रूचा नायनाट होतो, बाण मारताना पाहणे, इच्छित पूर्ती होते, स्वतःला हसताना पाहणे, कुणाशी तरी वाद होणार, स्वतःला रडताना पाहणे, आनंद मिळणार, टरबूज खाताना पाहणे, शत्रूची संख्या वाढणार, तलावामध्ये पोहताना पाहणे, शत्रूपासून नुकसान होणार, जहाज पाहणे, लांबचा प्रवास होणार, झेंडा पाहणे, धर्माबद्दल आपुलकी वाढेल, छाती किंवा डोळा खासताना पाहणे, धनलाभ होणार, दिव्याची वात जळताना पाहणे, धन लाभ होण्याची शक्यता, वाळलेले जंगल पाहणे, अडचणी निर्माण होणे, प्रेत पाहणे, रोग नाहीसा होणार, दागिने पाहणे, काम मार्गी लागणार, जांभूळ खाताना पाहणे, अडचणी संपतील, जुगार खेळताना पाहणे, व्यापारात लाभ, पैसे उसने देताना पाहणे, जास्त धनाचा लाभ होणार, चंद्र पाहणे, प्रतिष्ठा मिळणार, बहिरी ससा पाहणे, शत्रूपासून नुकसान होणार, स्वतःचे दिवाळे निघण्याचे पाहणे, व्यवसायात वाढ होणार, चिमणी रडताना पाहणे, संपत्ती नष्ट होणार, तांदूळ पाहणे, कुणासोबत तरी शत्रुत्व संपणार, चांदी पाहणे, धनलाभ होणार, चिखल पाहणे, चिंता वाढणार, कुत्रे पाहणे, घरात भांडण होणार, सुपारी पाहणे, रोगापासून मुक्ती मिळणार, काहटी पाहणे, यश मिळणार, रिकामी बैलगाडी पाहणे, नुकसान होणार, शेतात उगवलेले गहू पाहणे, धनलाभ होणार, सोने मिळताना पाहणे, आर्थिक नुकसान होणार, शरीराचा अवयव तुटलेला पाहणे, ओळख करणार कुणाकडे मृत्यू, कावळा पाहणे, कुणाची तरी मृत्यूची बातमी, धूर पाहणे, व्यवसायात नुकसान होणे, चष्मा लावताना पाहणे, ज्ञानामध्ये भर पडणे, भूकंप पाहणे, स्वतःच्या मुलाला त्रास होणे, भाकरी खाताना पाहणे, धनलाभ होणे, झाडावरून पडताना पाहणे, रोग झाल्यामुळे मृत्यू होणार, स्मशानात मद्य पिताना पाहणे, लवकर मृत्यू होण्याची शक्यता, स्वास्तिक पाहणे, धनलाभ होणार, हातकडी पाहणे, भविष्यातील संकट, सरस्वती मातेचे दर्शन, बुद्धिमत्ता वाढणार, कबूतर पाहणे, रोगापासून मुक्ती, कोळसा पाहणे, चांगल्या आरोग्याचे संकेत, अजगर पाहणे, वाईट घटना घडणार, कावळा पाहणे, वाईट घडण्याचे संकेत, पाल पाहणे, घरात चोरी होणार, पोपट पाहणे,
सौभाग्य वाढणार. नात्यातील व्यक्तीची पाहणे चांगल्या वेळेला सुरुवात. तारामंडल पाहणे सौभाग्य वाढणार. पतीचा बाण पाहणे याकडे वाटचाल. वाळलेले गवत पाहणे जगण्यात अडचणी निर्माण. महादेवाला पाहणे संकटाचा नाश होणार. त्रिशूल पाहणे शत्रूपासून मुक्ती. दाम्पत्य पाहणे सांसारिक जीवन अनुकूल. शत्रूला पाहणे चांगला धनलाभ होणार. दूध पाहणे आर्थिक विकास होणार. चंदन पाहणे आनंदाची बातमी मिळेल. जटाधारी साधू पाहणे चांगली सुरुवात होणे. स्वतःची आई पाहणे प्रतिष्ठा मिळणार. फुलाची माळ पाहणे अपमान होणार. काजवा पाहणे विपरीत घडणार. नाकतोडा पाहणे व्यवसायात नुकसान होणार. पोस्ट ऑफिस पाहणे व्यवसायात फायदा होणार. डॉक्टर पाहणे आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार. ढोल पाहणे वाईट घटना घडणार. साप पाहणे धनलाभ होणार. मंदिर पाहणे धार्मिक कार्यामध्ये सहभाग. नंदी पाहणे सौभाग्य वृद्धी. नाच गाणे पाहणे वाईट बातमी मिळणार. नीलगाय पाहणे भौतिक सुखाचा लाभ. मुंगूस पाहणे शत्रूपासून मुक्ती. फेटा पाहणे प्रतिष्ठेत वाढ. पूजा करताना पाहणे योजनांचे लाभ मिळणार. फकीराला पाहणे शुभ लाभ होणार. गाईला वासरू पाहणे चांगली घटना घडणार. तर्पण करताना पाहणे घरातील वृद्ध व्यक्तीचा मृत्यू. पोस्टमॅनला पाहणे दूरच्या नातलगाची भेट. चपाटा मारताना पाहणे शत्रूवर मात करणे. उत्सव साजरा करताना पाहणे दुःख होणार. दैत्य पाहणे धनलाभ होणार. नकाशा पाहणे आरोग्यात सुधारणा होणार. कोर्ट कचेरा पाहणे वादामध्ये भर पडणार. पाऊलवाट पाहणे संकटातून मार्ग सापडणे. लिंबू पाहणे धनलाभ होणार. जमिनीत धन पाहणे अचानक धनलाभ होणार. शिळे अन्न खाताना पाहणे अडचणीमध्ये वाढ होणार. प्रेतयात्रा पाहणे रोगापासून मुक्ती मिळणार. वाहते पाणी पाहणे दुःखाचा अंत होणार. वीज पडताना पाहणे संकटात सापडणे. चादर पाहणे बदनामी होण्याची शक्यता. दिवा पाहणे आयुष्यात वाढ होणार. धूर पाहणे पदोपदी धनलाभ होणार. रत्न पाहणे संकट आणि दुःखांचे आगमन होणार. चेक लिहून देताना पाहणे वडीलपार्जित संपत्ती मिळणार. विहिरीतील पाणी पाहणे धनलाभ होणार. आकाश पाहणे पुत्रप्राप्ती होणार. शस्त्र पाहणे न्यायालयीन केस हरणार. इंद्रधनुष्य पाहणे चांगले आरोग्य लाभणार. स्मशानभूमी पाहणे समाजात प्रतिष्ठा मिळणार. कमळाचे फूल पाहणे रोगापासून मुक्ती. सुंदर स्त्रीला पाहणे प्रेमात यश मिळणार. बांगडी पाहणे पतीचे आयुष्य वाढणार. विहीर पाहणे प्रतिष्ठा वाढणार. गुरुला पाहणे यश नक्की मिळणार. शेर पाहणार गुरुच्या विपरीत व्यवसायात लाभ. चुंबक पाहणे भांडण होणार. ओढणी पाहणे सौभाग्याची प्राप्ती होणार. देवीचे दर्शन करताना पाहणे रोगापासून मुक्ती. चाकू पाहणे संकटातून सुटका होणार. बाळ पाहणे मुलाची चांगली वाढ होणार. पूर पाहणे व्यापारात नुकसान. जाळे पाहणे न्यायालयीन केस हरणार. किस्सा कापलेला पाहणे व्यवसायात तोटा होणार. स्वतःची बहीण पाहणे नात्यातील प्रेम वाढणार. बेलाचे पान पाहणे धनधान्यामध्ये वाढ. भावाला पाहणे नवीन मित्र मिळणार. भीक मागताना पाहणे नुकसान होणार. आरोग्य पाहणे जास्त दिवस जगणे. स्वतःचा मृत्यू पाहणे रोगापासून मुक्ती. रुद्राक्ष पाहणे चांगली बातमी मिळणार. पैसा पाहणे धन लाभ होणार. स्वर्ग पाहणे भौतिक सुखामध्ये वाढ. पत्नीला पाहणे जोडीदाराबद्दल प्रेम वाढणे. जेवणाचे ताट पाहणे आर्थिक नुकसान होण्याची योग. विलायाचे पाहुणे प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता. रिकामे ताट धनप्राप्तीचा योग. कुळ खाताना पाहणे चांगला योग येण्याचे संकेत. वाघ पाहणे शत्रूवर विजय मिळवणे. मुलीला घरी येताना पाहणे लक्ष्मीची कृपा होणे. पांढरी मांजर पाहणे आर्थिक नुकसान. हत्ती पाहणे संपत्तीची प्राप्ती. दूध देणारी म्हस पाहणे अन्न लाभ होण्याची योग. चोच असणारा पक्षी पाहणे व्यवसायामध्ये वाढ.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.